नमस्कार, मी पूजा वाळके गृहलक्ष्मीमध्ये अजून एका छानशा व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करते. तर हा व्हिडिओ माझा देवपूजेचा आहे. नेहमीप्रमाणे तुम्हाला माझे देवपूजेचे व्हिडिओ खूप खूप आवडतात. तर मी जेव्हा गिरनारवरून वगैरे आले होते तर सगळे देव क्लीन वगैरे केले, तर तेव्हाचा हा व्हिडिओ आहे. मी कुठे ट्रिपला गेले की देवांसाठी काहीतरी मी शॉपिंग करून येत असते. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे मी की देवांसाठी मी काय काय शॉपिंग केली वगैरे. तर सर्वात आधी छान अशी देव क्लीन वगैरे करून घेतले, सगळे देव उजळवून घेतले आणि नंतरनं मग मस्त अशी देवपूजा केली. आणि जी काही फुलं वगैरे आहेत, तर मोगऱ्याला आमच्या आता खूप फुलं येतात, तर छान अशी फुलं वगैरे वाहून घेतली. असं म्हणजे मोगरा महोत्सव केल्यासारखंच केलं होतं मी आज. सगळी फुलं एक एक वाहण्यापेक्षा सगळी फुलं अशी देवावर असा फुलांचा जसं काही सडाच टाकला आहे असं मी फुलं टाकली होती. आणि ते इतकं खूप दिवसांनी देवपूजा वगैरे इतकं भारी वाटत होतं ना, खूप प्रसन्न वाटत होतं. आणि जास्वंदीची पण फुलं मला कधी कधी शेजारी भेटतात, तर ती पण मी आज भेटली होती, तर ती पण मी वाहून घेतली. आणि मोगऱ्याची फुलं तर खूपच येत आहेत. एक पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवेलच की मोगऱ्याला किती फुलं येत आहेत एका टायमाला, किती म्हणजे 2 ते 3 गजरे होऊ शकतात, इतकी छान फुलं येतात. गेल्या वर्षी मी प्रत्येक देवाला असं मोगऱ्याचे हार केले होते छान, आणि छान असा मोगरा महोत्सव साजरा केला होता. पण यावर्षी मला काही वेळच नाही भेटला. तर असं म्हटलं की चला आपण सगळं असे मोगऱ्याच्या आतमध्ये देव ठेवलेत, तर असं सगळं मोगऱ्यांची फुलं सगळीच अशी टाकून घेऊया तिथं. म्हणजे खूप छान वाटत होतं बघायला पण. आणि चला व्हिडिओ कंटिन्यू करा, तर मी तुम्हाला दाखवतेच की मी काय काय शॉपिंग केले. माझ्यासाठी तर मी काही घेतलं नव्हतं. आपण जिथं पर्यटन स्थळावर जातो किंवा देवदर्शनासाठी जातो ना, तर तिथं काही घ्यायचं म्हणलं ना खूप महाग असतं. अशा काही मोजक्याच गोष्टी असतात तर तिथं स्वस्त असतात. त्यामुळे माझ्यासाठी तर मी काही शॉपिंग केले नाही, फक्त देवांसाठी आणि माझ्या दीदीकडे पण लड्डू गोपाल आहे, तर त्यांच्यासाठी म्हणजे काय काय आणलेलं आहे. तर ते पण मी पुढं तुम्हाला दाखवतेच. तर चला. आणि खरंच कुठून तरी येऊन आपलं घर किंवा देवघर वगैरे क्लीन केल्यावर जे काही समाधान भेटतं ना, तर ते खरंच खूप म्हणजे खूप वेगळंच असतं. आणि मला तर माझं देवघर असं क्लीन बघायलाच आवडतं. ते देव जराही असे म्हणजे काळवटलेले वगैरे दिसले ना, तर मला असं वाटतं की मी ते कधी क्लीन करेल किंवा देवांची छान अशी पूजा कधी करेन. फुलं जरी नसली तरी पण तुम्ही माझ्या प्रत्येक म्हणजे खूप व्हिडिओ व्लॉगमध्ये बघितलेलं आहे की माझी सिंपल देवपूजा पण किती सुंदर दिसते आणि ते सगळ्यांनाच आवडते देखील. असं म्हणतात की म्हणजे बाईची जी काही घराची स्वच्छता असते किंवा घराचं घरपण असतं, तर ते देवघराकडे बघितल्यावर कळतं. तर असंच काहीच आहे. तर चला मी तुम्हाला दाखवते की मी काय काय शॉपिंग वगैरे केली. त्याआधी तुम्ही बघून घ्या की किती म्हणजे किती सुंदर असं देवघर दिसतंय. फुलांनी अगदी असा सडा टाकला आहे असं वाटतंय. हे मी बाळकृष्णाला कपडे आणलेत. इथं म्हणजे कवड्यांचं वगैरे काम केलेलं आहे त्याच्यावर. तर असे कपडे आहेत, तर ते कपडे मी आणलेले आहेत. आणि ही सगळ्यात छोटी साईज होती तिथं. याच्यापेक्षा खूप मोठ्या मोठ्या साईजमध्ये बाळकृष्णाचे ड्रेस तिथं होते, खूप छान होते. आणि जी काही माळ वगैरे आहे तर ती पण मी एक आणलेली आहे, खूप छान दिसते. त्याला असे डायमंड वगैरे आहेत. आणि जो काही टोप आहे तर तो आधीचाच आहे, टोप काही मी चेंज केला नाही. असा टोप मी म्हणजे खूप शोधते, पण अजून तरी काही मला भेटला नाही असा टोप. हा थोडा जुना झाला आहे, पण त्याला मोरपीस आहे, त्यामुळं खूप म्हणजे खूप छान दिसतो. आणि मी कुठं गेलते तर मी गिरनारला, द्वारका, सोमनाथ असं गेले होते. तर तिथून हे सगळं मी आणलेलं आहे. आणि त्याच्या आधी मी अक्कलकोट गाणगापूरला गेलते, तर तिथून हे मी पाट आणलेले आहे. असं चंदनाचा पाट असल्यासारखा दिसतोय. आणि दत्तगुरूंची माझ्याकडे मूर्ती आहे, तर ती ठेवायला मला असा प्लेन पाट पाहिजे होता. आपल्याकडे चौरंग वगैरे भरपूर भेटतात, पण असा थोडासा म्हणजे ती उंच झाली नाही पाहिजे मूर्ती, असा मला एक पाट पाहिजे होता. तर तो पाट मला अक्कलकोटला भेटला. आणि ही छान अशी लाल असा पाट आहे, तर तो मला
लक्ष्मीसाठी पाहिजे होता. छान स्वस्तिक वगैरे काढलेला आहे, तर तो मी लक्ष्मीसाठी आणला. आणि जो काही आधीचा माझ्याकडे चौरंग होता तर त्याच्यावर मी महादेवाची पिंड ठेवली आहे. आणि हा आहे तो दुसरा एक ड्रेस. तर असे 2 ड्रेस आणलेत मी. आणि दीदीच्या लड्डू गोपालसाठी पण मी गळ्यातली माळ बासरी आणली, पण ते काही या व्हिडिओमध्ये मी दाखवायचं राहून गेलं माझ्याकडने. आणि म्हणजे तुम्ही बघू शकता की हा ड्रेस आपल्या इथे 150 ते 200 रुपयाला येईल, आणि तिथे फक्त 50 रुपयाला हा ड्रेस होता. खूप म्हणजे खूप सुंदर असे ड्रेस होते, पण साईजमुळं म्हणजे खूप बघून बघून घ्यावं लागत होतं. साईज एवढी काही साईज अवेलेबल नव्हत्या. जे काही लड्डू गोपाल वगैरे असतात ना, इस्कॉनमधले जे काही इस्कॉनचे भक्त असतात म्हणजे राधेकृष्णमधले असतात ना, तर त्यांचे लड्डू गोपाल खूप असे मोठे मोठे असतात. तर त्याच्याप्रमाणे त्या ड्रेसची साईज होती. पण खरंच त्यांचा शृंगार, त्यांचे कपडे, त्यांच्या बासऱ्या, इतकं काय काय होतं ना तिथं. खूप छान छान होतं. पण माझ्या देवघरात काही एवढी जागा नाही, त्यामुळे मी दुसरं काही आणलं नाही. फक्त इतकं म्हणजे जे काही वस्त्र मला जे आवडली आणि साईजमध्ये भेटली तेवढीच मी आणली. पण तुम्ही बघू शकता हा ड्रेस तर किती सुंदर दिसतो आहे. आणि असा ड्रेस मला इथं म्हणजे भेटणं थोडंसं इम्पॉसिबलच होतं. खरंच खूप म्हणजे खूप सुंदर असं वर्क वगैरे होतं त्याच्यावर, आणि एक वेगळीच डिझाईन होती त्याला. खूप म्हणजे खूप छान दिसत होता हा बाळकृष्ण ड्रेस. तर माझं असं देवांची शॉपिंग काही माझी संपत नाही. म्हणजे तरी पण मी आता पितळेची वगैरे जी काही शॉपिंग आहे तर ती मी आता करत नाही. खूप सारं पितळेचं म्हणजे माझ्याकडं सामान वगैरे झालेलं आहे देवांसाठी वगैरे, त्यामुळे मी ते टाळतेच. का तर खूप म्हणजे नंतर त्याला मेंटेन ठेवणं खूप अवघड आहे. खूप म्हणजे क्लीन वगैरे करावं लागतं, आणि तसंच काही घाण ठेवू वाटत नाही आपल्याला. तर त्यामुळे मी आत्ता जेवढं आहे तेवढ्यावरच इफिशियंट म्हणजे आता मी ठरवलं आहे की मी आता काही घेणार नाही पितळेचं वगैरे. पण तरी पण मला गज घ्यायचे आहेत फक्त, बाकीचं बघू. तर हा माझ्याकडे एकच जुना ड्रेस होता, तो खूप खराब झाला होता, पण तो पण कलर छान होता. पण याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये किती फरक आहे. आणि अजून एक की आम्ही गिरनारला जेव्हा गेलो होतो तर तिथं जिवंत धुणी असते, तर तिथं आम्ही प्रसादासाठी म्हणजे अन्नदानासाठी पैसे दिले होते. तर त्यांनी आम्हाला प्रसाद आणि ही एक फोटो वगैरे दिला होता. त्यात एक रुद्राक्ष होता. हा जो काही खाली थॉट लिहिला आहे ना, तर खरंच मला खूप आवडला. तू मुझे तेरे हृदय में देखने की कोशिश कर, मैं सदा तेरे साथ हूँ. इतकं सुंदर म्हणजे वाक्य लिहिलेलं आहे ना, खरंच मला खूप म्हणजे खूप आवडलं. आणि तो फोटो पण खूप छान आवडला मला. छान आहे. तर मला असं चाललं आहे की मी त्याची फ्रेम वगैरे बनवून घेईल, बघू. नंतर मस्त असं स्वयंपाक वगैरे करायला घेतला मी. आणि खरं कुठं तरी जाऊन आलं ना की आपलं जे काही घरचं जेवण असतं ना, तर ते खूप मिस करतो आपण. तर तिकडे वेगळ्याच भाज्या असायच्या, म्हणजे शेंगदाण्याचं कूट वगैरे काही नसायचं. ते शेंगदाण्याच्या तेलात त्या भाज्या वगैरे केल्या जायच्या, फुलके वगैरे असायचे. तर 1-2 दिवस छान वाटतं खायला, पण नंतर 3ऱ्या-4थ्या दिवशी असं वाटतं अरे घरची चपाती भाजी पाहिजे. चला तर मग असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन मी परत हजर आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. आणि हो, माझे व्हिडिओ तुम्हाला जराही कुठे आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात. बाय बाय. सर्वांना श्री गुरुदेव दत्त.